तर आपण इथे 3 कोर्स बघणार आहोत. पहिला म्हणजे SQL, दुसरा जावा ज्याला आपण बेसिक जावा किंवा कोर जावा म्हणू शकतो, आणि दुसरा ॲडव्हान्स जावा, तिसरा ॲडव्हान्स जावा. याच्यामध्ये आपण स्प्रिंग बूट फ्रेमवर्क बघणार आहोत. मग सुरुवात मी या SQL पासून करायची ठरवलेली आहे, कारण याच्यामध्ये काय असतं, डेटाबेसमध्ये कशा पद्धतीने स्टोअर केला जातो, काय काय क्वेरीज असतात हे आधी आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर आपण काहीतरी प्रोग्रामिंग करून त्या क्वेरी एक्झिक्यूट करू शकतो. आणि हे बेसिक प्रोग्रामिंग जर आपल्याला येत असेल तर आपण ॲडव्हान्स प्रोग्रामिंग नंतर शिकू शकतो. म्हणून मी असा सिक्वेन्स ठेवलेला आहे. मग सुरुवात करणार आहोत आपण SQL पासून. SQLचा फुल फॉर्म आहे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. मग हे जे SQL आहे, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज आहे, ही कशासाठी वापरली जाते, तर ही डेटाबेससोबत इंटरॅक्शन करण्यासाठी. मग इथे डेटाबेस म्हणजे काय, तर डेटाबेस हा शब्द कसा बनलेला आहे, डेटा आणि बेस यांच्यापासून बनलेला आहे. मग डेटा म्हणजे काय, इट इज अ कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स. इट इज कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स. म्हणजे डेटा म्हणजे एखादं टेक्स्ट असू शकतं, एखादं लेटर असू शकतं, एखादं म्युझिक असू शकतं, म्हणजे काय ऑडिओ असू शकते, व्हिडिओ असू शकते, डॉक्युमेंट असू शकतं. या सगळ्याला आपण काय म्हणू शकतो, डेटा म्हणू शकतो. म्हणजे टेक्स्ट, लेटर्स, नंबर्स हे कसेही विखरून पडलेले आहेत समजा, त्याला आपण डेटा म्हणू शकतो. पण ते टेक्स्ट, नंबर्स हे कसेही विखरून पडलेले होते, त्यांना आपण एकत्र केलं आणि त्यांच्यापासून काहीतरी एखादं मिनिंगफुल काहीतरी बनवलं. तर ते मिनिंगफुल जे काही बनवलं त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन. म्हणजेच काय, डेटा म्हणजे काय होतं, इट इज कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स. मग ते टेक्स्ट, लेटर, नंबर, ऑडिओ, व्हिडिओ, डॉक्युमेंट कसंही विखुरलेलं होतं. मग त्याला आपण त्याच्यावरती काहीतरी प्रोसेसिंग केलं आणि त्याच्यापासून काहीतरी आपण मिनिंगफुल बनवलं. मग जे मिनिंगफुल बनवलं त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन. मग इन्फॉर्मेशनची डेफिनेशन काय झाली, इट इज प्रोसेस्ड फॉर्म ऑफ डेटा. प्रोसेस्ड फॉर्म ऑफ डेटा. डेटा म्हणजे काय, कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स. मग या गोष्टी कशाही असू शकतात विखुरलेल्या. मग त्यांच्यावरती प्रोसेस करून काहीतरी आपण फायनली बनवलं जे मिनिंगफुल होतं. तर त्या मिनिंगफुल जे होतं त्याला म्हणतात इन्फॉर्मेशन. मग डेटा आणि इन्फॉर्मेशनमधला फरक समजला का, समजला, अरे बोला. हां, मग आता अशा प्रकारचा डेटा आपण कुठे कुठे स्टोअर करून ठेवतो, तर सध्या आपण डेटा वगैरे स्टोअर करण्यासाठी आपण वर्ड वापरू शकतो, एक्सेल वापरू शकतो, ठीक आहे. पण त्यांना काही लिमिटेशन्स येतात. जसजशी रेकॉर्ड्स वाढत जातात त्यांच्यावरती आपल्याला फिल्टर्स लावायचे असतील तर त्यांना काही लिमिटेशन्स येतात. मग ती लिमिटेशन्स या डेटाबेसच्या सॉफ्टवेअरमध्ये नसतात. याच्यामध्ये काही अशा क्वेरीज आहेत, जबरदस्त क्वेरीज आहेत, ज्याद्वारे आपण आपल्याला पाहिजे तसा डेटा सेट मिळवू शकतो, फिल्टर करू शकतो, ॲनालाइज करू शकतो. मग याच्यासाठी एक डिफरन्स एक्झाममध्ये विचारला जातो. DBMS म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आणि फाईल सिस्टीम यांच्यामधला फरक हा एक डिफरन्स विचारला जातो एक्झाममध्ये. फाईल सिस्टीममध्ये सगळी प्रोसिजर्स आपल्याला लिहाव्या लागतात. DBMSमध्ये आपल्याला त्या प्रोसिजर लिहाव्या लागत नाही. डेटा शेअरिंग इझी असतं कारण सगळा डेटा सेंट्रलाइज्ड असतो. आणि फाईल सिस्टीममध्ये डेटा हा खूपशा फाईल्समध्ये डिस्ट्रीब्यूट झालेला असतो, त्याच्यामुळे तो शेअर करणं इझी नसतं. असा डिफरन्स आहे. हा मेन म्हणजे ज्या थिअरी एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये विचारला जातो. परंतु आता जे आपण शिकवत आहोत ते ॲज अ प्रॅक्टिकल ओरिएंटेड नॉलेज शिकत आहोत, जे इंटरव्ह्यूला विचारलं जाऊ शकतं, जे प्रॅक्टिकलच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, प्रॅक्टिकल नॉलेज आहे, जे इंटरव्ह्यूला जास्त विचारलं जातं त्यावरती आपण फोकस करणार आहोत, ठीक आहे. मग सांगायचा मुद्दा असा की ह्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आणि फाईल सिस्टीम, मग डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचे
खूप ॲडव्हान्टेजेस आहेत नॉर्मल फाईल सिस्टीमवरती. ते जसं तुम्ही आता पुढे पुढे SQL शिकत जाणार, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज शिकत जाणार, तसं तुमच्या लक्षात येणार. मग थोडक्यात काय, डेटा म्हणजे काय, इट इज कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स, जो कसाही विखुरलेला असू शकतो. आणि इन्फॉर्मेशन म्हणजे काय, प्रोसेस्ड फॉर्म ऑफ डेटा. मग अशा प्रकारच्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम कोणकोणते आहेत? MySQL आहे, जे फ्री आहे, ओपन सोर्स आहे. त्याचप्रमाणे ओरॅकल आहे. त्याचप्रमाणे MS SQL म्हणून आहे, म्हणजे मायक्रोसॉफ्टचं SQL आहे. त्याच्यानंतर SQLite म्हणून आहे. हे SQLite आहे ते अँड्रॉइड फोनमध्ये बाय डिफॉल्ट डेटाबेस असतो हा. मग अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर्ड क्वेरी वापरणाऱ्या वेगवेगळ्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम्स आहेत. मग याच्यामधले हे MySQL आहे, खूप फेमस आहे, फ्री आहे, ओपन सोर्स आहे, म्हणून आपण हे वापरणार. याच्यामधून आपण प्रॅक्टिकल सगळे करणार. फरक काय पडतो यांच्यामध्ये? MySQLच्या ज्या क्वेरीज आहेत, सेम टू सेम क्वेरीज इकडे सुद्धा वापरल्या गेल्या आहेत. थोडासा फंक्शनची नावं थोडीशी वेगळी असू शकतात. फॉर एक्झाम्पल, आजची डेट जर प्रिंट करायची असेल तर ओरॅकलमध्ये आपण लिहितो सिलेक्ट सिस डेट, आणि MySQLमध्ये आपण लिहितो सिलेक्ट कर डेट. एवढा फरक, असं काहीतरी वर्ड्सचा डिफरन्स आहे. बाकी सगळं स्ट्रक्चर साचा सेम आहे. मग आता जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. तर पहिली गोष्ट, आपण हे MySQL आपल्याला आपल्या PC मध्ये इन्स्टॉल करावं लागेल. मग इन्स्टॉल कुठून करणार? तर इथे मी या 3 लिंक्स दिलेल्या आहेत. या लिंक्स मी तुम्हाला पाठवीन मेसेजमध्ये व्हॉट्सॲपद्वारे, किंवा या मीटिंगचं जे कमेंट सेक्शन आहे या कमेंट सेक्शनमध्ये टाकतो. मग या ज्या 3 लिंक्स आहेत याच्यातली पहिली लिंक आहे ती MySQL सॉफ्टवेअरचा सेटअप. मग तुम्ही जर इंटरनेटवरून MySQL सेटअप डाउनलोड करायला गेलात तर ते लेटेस्ट व्हर्जन डाउनलोड होईल, ज्याला इन्स्टॉल करायला भरपूर वेळ लागतो. साधारण सध्या MySQLचं 8वं व्हर्जन आहे, लेटेस्ट व्हर्जन. आणि मी हे जे गुगल ड्राईव्हवरती टाकलेलं आहे ते 5वं व्हर्जन आहे. या आपली जी काही प्रॅक्टिकल्स आहेत किंवा कोअर जावा आणि स्प्रिंग म्हणजे ॲडव्हान्स जावाची जी काही प्रॅक्टिकल्स आहेत ती या 5व्या व्हर्जनमध्ये सुद्धा होऊ शकतात. मग इथे मी 5वं व्हर्जन का टाकलं? कारण हे इन्स्टॉल व्हायला जास्त वेळ लावत नाही, पटकन इन्स्टॉल होतं आणि लाईट वेट आहे, म्हणून हे वापरलं. पुढे जर तुम्हाला नवीन व्हर्जन वापरायची गरज पडली तर तुम्ही नेटवरून ते नवीन व्हर्जन डाउनलोड करा आणि इन्स्टॉल करा. त्यानंतर दुसरा एक सेटअप आहे तो म्हणजे MySQL वर्कबेंच. कारण नुसतं जर MySQL असेल तर त्याच्यावरती तुम्ही ज्या काही क्वेरीज एक्झिक्यूट करणार त्या कमांड लाईनवरती असणार, आणि कमांड लाईनवरती जरा जरी मिस्टेक झाली तर आपल्याला पूर्ण क्वेरी पुन्हा लिहावी लागते, आपल्याला आउटकम रिझल्ट येत नाही. मग ती चूक आयडेंटिफाय करून दुरुस्त करून पुन्हा ती क्वेरी लिहावी लागते. पण वर्कबेंचमध्ये तसं नाही, आपण ते एडिट करू शकतो क्वेरी आणि परत रन करू शकतो. मग कधी कधी काय होतं, MySQL इन्स्टॉल करण्यापूर्वी विंडोज सिस्टीम आपल्याला सांगते की तुम्ही Visual C++ रिडिस्ट्रीब्युटेबल इन्स्टॉल करा, मगच हे इन्स्टॉल होणार. म्हणून त्याच्यासाठी ही सुद्धा लिंक देऊन ठेवलेली आहे. जर त्याने सांगितलं वर्कबेंच इन्स्टॉल करताना की Visual C++ रिडिस्ट्रीब्युटेबल नावाचं एक छोटंसं सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल करा, मगच MySQL वर्कबेंच ओपन होणार, इन्स्टॉल होणार, असं सांगितलं तर हे इन्स्टॉल करा. अशा प्रकारे आम्ही 3 लिंक्स दिलेल्या आहेत. माझ्याकडे हे ऑलरेडी 3ही गोष्टी आहेत त्या ऑलरेडी इन्स्टॉल केलेल्या आहेत. मग MySQL कसं इन्स्टॉल करायचं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर ऑलरेडी माझी यूट्यूबवरती एक व्हिडिओ टाकलेली आहे, ती बघून तुम्ही ते इन्स्टॉल करू शकता. मी आता जर परत MySQL अनइन्स्टॉल केलं आणि पुन्हा जर मी समजा इन्स्टॉल करायला गेलो तर माझे जे काही वेबसाईट बनवलेले आहेत, जी काही सॉफ्टवेअर बनवलेले आहेत त्यांचे डेटाबेस जाणार. मग ही जी व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरची इन्स्टॉलिंग जावा MySQL डेटाबेस, मग या ठिकाणी 3 सॉफ्टवेअर इन्स्टॉल कशी करायची ती दाखवलेली आहेत. त्याच्यातली फक्त तुम्ही MySQLची बघू शकता, ती आता तुम्हाला दाखवतो. आता इथे बघा MySQLचा जो सेटअप तुम्ही डाउनलोड करणार त्याच्यावरती असं डबल क्लिक करायचं.
ते डबल क्लिक केल्यानंतर हा सेटअप ओपन होईल. हा सेटअप ओपन झाल्यानंतर जसं आपण नॉर्मल सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो नेक्स्ट 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 करून, तसंच नेक्स्ट करायचं आहे. जे टिपिकल, कस्टम आणि कंप्लीट हे 3 ऑप्शन आहेत, त्याच्यातल्या कंप्लीटवर क्लिक करायचं आणि इन्स्टॉल करायचं आहे. मग एकदा हे इन्स्टॉल झालं की इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला कन्फिगरेशन करावं लागतं. मग हे कन्फिगरेशन म्हणजे काय असतं, तर ते जी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे ती अनऑथोराइज युजरकडून ॲक्सेस होऊ नये म्हणून आपल्याला पासवर्ड टाकावा लागतो. मग त्याच्यासाठी विझार्ड ओपन होणार नेक्स्ट 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 करून फिनिश केल्यानंतर. तो चेकबॉक्स आहे तो अनचेक करायचा नाही, चालूच ठेवायचा. तो चेकबॉक्स जर आपण चेक करूनच ठेवला, अनचेक नाही केला, तर तो विझार्ड ओपन होणार, ज्याद्वारे आपण पासवर्ड वगैरे सेट करू शकतो. हा विझार्ड ओपन झालेला आहे. डिटेल्ड आणि स्टँडर्ड कन्फिगरेशन, यामध्ये स्टँडर्ड कन्फिगरेशन निवडायचं. या व्हिडिओची सुद्धा लिंक पाठवणार जेणेकरून तुम्ही पुन्हा बघू शकता. इथे हा खालचा चेकबॉक्स आहे तो चेक करायचा, जेणेकरून तो काय करणार, MySQLच्या इन्स्टॉलेशन डिरेक्टरी आहे ती एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये ॲड करणार आणि इथे आपल्याला पासवर्ड द्यावा लागतो. मग इथे तुम्हाला जो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमला लॉग इन करण्यासाठी जो काही पासवर्ड द्यायचा असेल तो तुम्ही इथून पासवर्ड देऊ शकता. मग इथे मी जो काही पासवर्ड असेल तो पासवर्ड दिला आणि नेक्स्ट बटनला क्लिक केलं आणि एक्झिक्यूट बटनला क्लिक केलं. की एक्झिक्यूट बटनला क्लिक केल्यानंतर इथे जे काही 4 गोल 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 दिसत आहेत त्याच्यामध्ये टिकमार्क येणार आणि ते टिकमार्क सगळेच्या सगळे टिकमार्क आले म्हणजे काय, तुमचं सॉफ्टवेअर व्यवस्थित इन्स्टॉल झालं अशा प्रकारे. मग तुम्ही ते क्लोज करू शकता. मग एवढं झाल्यानंतर तुम्ही MySQL आहे ते ओपन कसं करून बघणार, तर सर्चमध्ये इथे एक MySQL नावाचा फोल्डर बनलेला असणार, MySQL, आणि याच्यामध्ये MySQL 5.5 कमांड लाईन क्लायंट हा आहे, जे डायरेक्टली तुम्ही इथे सर्च केला तरी तो मिळू शकतो. MySQL 5.5 कमांड लाईन क्लायंट. याच्यावरती क्लिक केल्यानंतर हा म्हणतो काय, एंटर पासवर्ड, एंटर पासवर्ड. मग मगाशी मी जो काही पासवर्ड टाकलेला तो पासवर्ड इथे टाकणार. मग इथे आता हे MySQL ओपन झालेलं आहे. मग प्रत्येक प्रॅक्टिकल करताना तुम्ही काय करणार, इथून MySQL क्लायंट ओपन करणार आणि इथे तो पासवर्ड मागणार, तो आधी पासवर्ड टाकणार. पासवर्ड टाकल्यानंतर इथे MySQL ओपन झालं. मग आता जी काय आपण प्रॅक्टिकल करणार आहोत त्याच्यामध्ये इथे आपल्याला सगळ्या क्वेरी लिहाव्या लागतात. मग आता समजा मी इथे एक मला डेटाबेस बनवायचा आहे. मग डेटाबेस बनवायचा आहे तर त्याचा सिंटॅक्स काय असतो, डेटाबेस बनवायचा झाला तर त्याचा सिंटॅक्स क्रिएट डेटाबेस, डेटाबेसचं नाव जे काय मला द्यायचं असेल ते. फॉर एक्झाम्पल मी इथे काय करतो, आता हा सिंटॅक्स म्हणजे काय, सिंटॅक्स म्हणजे एक प्रकारे आपण त्याला काय म्हणू शकतो, इट इज अ ग्रामर ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. जसं नॉर्मल लँग्वेजचं ग्रामर असतं तसं प्रोग्रामिंग लँग्वेजचं सुद्धा ग्रामर असतं, ज्याला सिंटॅक्स म्हणतात. म्हणजे हा एक साचा झाला. मग इथे जो स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये मी लिहिलं आहे ती व्हॅल्यू चेंज होऊ शकते. ही बाहेरची व्हॅल्यू आहे, बाहेरच्या गोष्टी आहेत तर जशाच्या तशा लिहायच्या. स्क्वेअर ब्रॅकेटमधली व्हॅल्यू चेंज होऊ शकते. म्हणजेच काय, क्रिएट डेटाबेस, डेटाबेसचं नाव जे काही मला लिहायचं आहे ते. मग हे तुम्हाला दाखवण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट वापरलं आहे, ॲक्च्युअल कोडिंग करताना नाही लिहायचं. मग इथे मी काय करतो, क्रिएट डेटाबेस, डेटाबेसचं नाव काय देतो, EMPDB म्हणजे एम्प्लॉई डेटाबेस, आणि एक सेमिकोलन. सेमिकोलन म्हणजे काय असतो, तर प्रोग्रामिंग लँग्वेजचा फुल स्टॉप. जसा मराठी भाषेमध्ये आणि इंग्लिश भाषेमध्ये डॉट हा फुल स्टॉप असतो, हिंदीमध्ये अशी उभी रेषा असते फुल स्टॉपला, तसे इथे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये सेमिकोलन असतो फुल स्टॉपसाठी, आणि एंटर मारतो. मग इथे काय म्हटलं, क्वेरी ओके, 1 रो अफेक्टेड, म्हणजे एक डेटाबेस क्रिएट झाला. मग समजा मी हा सिंटॅक्स चुकवला, स्पेलिंग वगैरे मी काहीतरी चुकवलं, असं, आणि सेमिकोलन मारला मी आता आणि एंटर करतो, क्रिएटचं स्पेलिंग चुकवलं. मग हा काय म्हणतो, यू हॅव एरर इन युअर SQL सिंटॅक्स. हा जो काय स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज ही जी काही तुम्ही लिहिलेली आहे, क्वेरी लिहिलेली आहे, त्याच्यामध्ये काहीतरी एरर आहे. चेक द मॅन्युअल दॅट करिस्पॉन्ड्स टू युअर MySQL सर्व्हर व्हर्जन. मग तो काय म्हणतो, मॅन्युअलमध्ये चेक करा तुम्ही लिहिलेली कमांड बरोबर आहे का, म्हणजे काहीतरी आपण स्पेलिंग चुकवलं ना. मग ते जर मी स्पेलिंग इथे बरोबर लिहिलं तर मग क्वेरी व्यवस्थित एक्झिक्यूट होणार. कळलं. मग असं जर चूक झाली तर मी इथल्या इथे एडिट करू शकत नाही आहे. बघा, हे खाली लिहावं लागतं आहे, प्रत्येक ओळ मला खाली लिहावी लागते. मग अशा प्रकारे या कमांड लाईनमधून टाईप करणं, क्वेरी देणं हे कॉम्प्लेक्स बनतं. म्हणून याच्यावरती सोल्युशन म्हणजे काय आहे, MySQL वर्कबेंच.
मग जो MySQL वर्कबेंच होता त्याची मी तुम्हाला लिंक दिली होती. MySQL वर्कबेंच हा इन्स्टॉल करताना काही सेटिंग वगैरे काही करावं लागत नाही, फक्त नेक्स्ट 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 करत जायचं. ज्या पद्धतीने तुम्ही गेम इन्स्टॉल करता त्या पद्धतीने तुम्ही तो इन्स्टॉल करायचा. मग तुम्हाला इथे दिसणार MySQL वर्कबेंच. हा बघा, 3 नंबरची लिंक दिलेली आहे ती या MySQL वर्कबेंचची आहे. तर मी इथे डबल क्लिक करतो. डबल क्लिक केल्यानंतर तो पासवर्ड मागेल. आता इथे मला पासवर्ड त्याने मागला नाही, कारण मी इथे त्याला काय सांगून ठेवलं आहे, रिमेंबर पासवर्ड असं करून ठेवलं. मग तो डेटाबेस इन्स्टॉल करताना जो काही तुम्ही पासवर्ड टाकलेला तो टाकायचा. मग इथे याचं आधी स्ट्रक्चर बघा कसं आहे ते. इथे लेफ्ट साईडला इथे ॲडमिनिस्ट्रेशन आणि स्कीमाज असे 2 टॅब आहेत. याच्यामधलं स्कीमाज म्हणजे काय, हे सगळे डेटाबेस आहेत आतापर्यंत मी बनवलेले. 3 इडियट्स बीच रिसॉर्ट नावाचं एक हॉटेल आहे मालवणमध्ये, त्यांची एक वेबसाईट बनवलेली, त्यांच्यासाठी त्यांचा हा डेटाबेस आहे. माझ्या लोकल सिस्टीमवरचा, म्हणजे जोपर्यंत मी ॲप्लिकेशन ते लोकल सिस्टीमवर टेस्ट करत होतो तिथपर्यंतचा डेटाबेस. त्यानंतर हा एम्प्लॉई मॅनेजमेंट सिस्टीमचा आहे. त्यानंतर वॉटर स्पोर्ट्सचं एक सॉफ्टवेअर बनवलेलं त्याचा हा डेटाबेस आहे. म्हणजे काय, हे लेफ्ट साईडला दिसतात ते सगळे काय झाले, डेटाबेस झाले. मग या प्रत्येक डेटाबेसमध्ये टेबल्स असतात. बघा ही काय झाली, टेबल्स, व्ह्यूज, स्टोर्ड प्रोसिजर्स आणि फंक्शन असे 4 भाग येतात. मग त्याच्यातलं पहिला आहे तो म्हणजे टेबल्स. मग व्ह्यूज, स्टोर्ड प्रोसिजर आणि फंक्शन म्हणजे काय ते आपण पुढे पुढे बघणार आहोत. मग इथे पहिलं काय आहे, एक कॅटेगरी नावाचं टेबल आहे, एक कन्फिग नावाचं टेबल आहे, एक ऑर्डर डिटेल नावाचं टेबल, पार्टी नावाचं टेबल, एक प्रॉडक्ट नावाचं टेबल. मग आता ह्या टेबलमधला जर मला डेटा बघायचा असेल, या प्रॉडक्टमधला जर डेटा बघायचा असेल तर मी इथे काय टाईप करणार, सिलेक्ट स्टार म्हणजे ऑल फ्रॉम त्या टेबलचं नाव. काय आहे टेबलचं नाव, तर प्रॉडक्ट. टेबलचं नाव काय आहे, प्रॉडक्ट. आणि रन केलं तर खाली काय म्हणतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रॉडक्ट. मग इथे काय म्हणतो, हे जे काही प्रॉडक्ट नावाचं टेबल आहे ते नक्की कुठल्या डेटाबेसमध्ये आहे, तो डेटाबेसचं नाव तरी आम्हाला सांगा असं म्हणतोय. म्हणून आपण आधी काय क्वेरी मारूया, यूज डेटाबेसचं नाव. डेटाबेसचं नाव काय आहे इथे, EMS, यूज EMS. आणि ही क्वेरी मी रन करतो. इथून रन केली. आता इथे बघा ग्रीन झालं. आणि आता जर मी मगाशी क्वेरी लिहिली सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रॉडक्ट आणि आता रन केलं तर इथे प्रॉडक्ट टेबल आलं. प्रॉडक्टचा ID, प्रॉडक्टच्या कॅटेगरी, प्रॉडक्टची नावं, कुठली कुठली सॉफ्टवेअर प्रॉडक्ट आहेत अवेलेबल आणि त्यांचा रेट इथे दिसतोय. कळलं. मग अशा पद्धतीने आपण इथे क्वेरी लिहिणार आणि त्याचा आउटपुट आपल्याला खाली दिसणार आणि त्याचा स्टेटस आहे तो इथे खाली दिसणार, एकदम खाली. मग आता मगाशी पहिलीच क्वेरी आपली काय होती, क्रिएट टेबल करायची. एखादा टेबल जर मला क्रिएट करायचं असेल, एखादा डेटाबेस पहिला क्रिएट करायचा असेल तर कसं करणार, क्रिएट डेटाबेस, डेटाबेसचं नाव. डेटाबेसचं नाव मी काय टाकतो, MyDB नावाच्या ह्याच्यात कोण आहे का, नाही. MyDB म्हणजे माय डेटाबेस. आणि ही क्वेरी मी रन करतो. मग इथे आउटपुट काय आलं, क्रिएट डेटाबेस MyDB. इथे ग्रीन आलं टिक मार्क म्हणजे ओके, डेटाबेस क्रिएट झाला. आता जर मी इथे रिफ्रेश करून बघितलं तर याच्यामध्ये एक MyDB नावाचा डेटाबेस आलेला असेल कुठेतरी. हा बघा आला. मग सध्या याच्यामध्ये काय टेबल्स वगैरे आहेत का, काही नाही, एम्प्टी आहे. याच्यामध्ये काहीच टेबल्स नाही आहेत. जसे ह्यांच्यामध्ये बघा टेबल्समध्ये इथे ॲरो दिसतोय ट्रायंगल, जो मी इथे क्लिक केल्यानंतर एक्सपांड होतात टेबल्स, तशी या MyDB मध्ये नाही आहेत. बरोबर. मग आता मला काय करायचं आहे, एक टेबल क्रिएट करायचं आहे. जसं डेटाबेस क्रिएट केला तसं आता मी टेबल क्रिएट करतो. क्रिएट टेबल. टेबलला नाव काय देतो मी, EMP म्हणजेच काय, एम्प्लॉई. मग मी काय करतो, इथे गोल ब्रॅकेट देऊन सिंटॅक्स आता कसा आहे, सिंटॅक्स म्हणजे ग्रामर. टेबल क्रिएट करताना काय देतो, आता या EMP नावाच्या टेबलमध्ये मला कोणकोणते कॉलम पाहिजेत ते मी लिहिणार. एक म्हणजे मला काय पाहिजे, एम्प्लॉईचा ID पाहिजे, कॉमा, त्यानंतर नेम पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं डेजिग्नेशन पाहिजे, त्याच्यानंतर त्याची सॅलरी पाहिजे. ह्या 4 गोष्टी पाहिजेत. मग ह्या 4 गोष्टी पाहिजेत त्या एकाच लाईनमध्ये लिहिल्या पाहिजेत का, नाही. तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही सुटसुटीत लिहू शकता. मग मी असे काय करतो, हे सुटसुटीत लिहितो खाली. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय द्यावं लागतं की हे जे काही कॉलम्स आहेत ID, नेम, डेजिग्नेशन आणि सॅलरी, यांचे मला डेटा टाईप लिहावे लागतात. आता डेटा टाईप म्हणजे काय असतो, इट इज अ टाईप ऑफ डेटा.
मगाशी सांगितलेल्या डेफिनेशनप्रमाणे डेटा इज कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स. फॅक्ट्स अँड फिगर्स म्हणजे काय असतं, ते कॅरेक्टर असू शकतात, नंबर्स असू शकतात, आणि काय असू शकतं, एखादी म्युझिक असू शकते, ऑडिओ असू शकते, व्हिडिओ असू शकते. हे काय झाले त्या डेटाचे टाईप, इमेज, ऑडिओ, व्हिडिओ, टेक्स्ट, कॅरेक्टर, नंबर, हे काय झाले त्या डेटाचे टाईप्स. मग आता इथे आय डी काय असणार, आय डी हा काय असणार, तर आय डी हा एक नंबर असणार, म्हणून मी इथे नंबर लिहिला. मग आता हा जो नंबर नावाचा डेटा टाईप आहे त्याचे काही सब टाईप्स आहेत. सब टाईप्स म्हणजे कसे, तर नंबर हा काय असू शकतो, एक इंटिजर असू शकतो. मग इंटिजर रिप्रेझेंट केला जातो इंट या कीवर्डने. आता हे इंटिजर इंट म्हणजे काय असतं, तर 0 1 2 3 4 डॉट 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 असे 0च्या पुढचे नंबर आणि 0च्या मागचे नंबर, -1 -2 त्यानंतर -3 डॉट डॉट डॉट, हे सगळे काय झाले इंटिजर झाले. तसेच आणि काय असतात, फ्लोटिंग पॉईंट नंबर असतात जे फ्लोट या कीवर्डने दाखवतात. आता फ्लोटिंग पॉईंट नंबर म्हणजे काय, 0.1 0.2 किंवा 1.2 4.3 किंवा आणि काय आपण वापरू शकतो -1.3 -6.3. अशा प्रकारचे जे काही नंबर्स आहेत हे सगळे फ्लोटिंग पॉईंट नंबर. फ्लोटिंग पॉईंट म्हणजे काय, हा डेसिमल पॉईंट, ज्यांच्यामध्ये हा डेसिमल पॉईंट असतो त्यांना फ्लोटिंग पॉईंट नंबर असतात, जे 2-2 डिजिटचे सुद्धा असू शकतात. बरोबर. मग आता जर जास्त डिजिटचे फ्लोटिंग पॉईंट नंबर नंतर जास्त डिजिट आलं पाहिजे, म्हणजे काय जास्त प्रेसिजनची आवश्यकता असेल, तर आपण डबल नावाचा डेटा टाईप वापरतो. काय, डबल. हा लिहिताना डबल याच कीवर्डने लिहिला जातो. मग ह्याच्यामध्ये कोण असू शकतात, -6.33333333 -1 असे काहीतरी मोठे नंबर असू शकतात. कळलं. मग जिथे जिथे जास्त प्रेसिजनची गरज आहे, जिथे जिथे हे असते काय म्हणतात ते करन्सी असते, तर त्या ठिकाणी आपण डबल डेटा टाईप वापरायचा, फ्लोट वापरायचा नाही. कारण डबलला जास्त ॲक्युरेसी असते, जास्त प्रिसिजनची गरज असते, तिथे फ्लोटऐवजी डबल वापरायचा. त्याच्यानंतर आणि कुठला डेटा टाईप असतो, तर आणि एक कॅरेक्टर नावाचा डेटा टाईप असतो जो कॅर या कीवर्डने रिप्रेझेंट केला जातो. मी हे जे काही तुम्हाला सांगतोय, लिहितोय, याची व्हिडिओ रेकॉर्ड होत आहे. ही व्हिडिओ नंतर तुमच्यासोबत शेअर करणार, जेणेकरून तुम्ही नंतर त्याचे नोट्स काढू शकता किंवा नोट डाऊन करू शकता. मग आता फक्त कन्सेप्ट समजून घ्या काय सांगतोय ते. मग कॅरेक्टर म्हणजे काय असतो, कॅरेक्टर म्हणजे एखादं लेटर, ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, अप टू झेड. आणि ही जास्त करून ही जी काही कॅरेक्टर्स असतात ती सिंगल कोटमध्ये ठेवली जातात. कशामध्ये, सिंगल कोटमध्ये. ही काय झाली कॅरेक्टर. त्याच्यानंतर स्ट्रिंग असते. ही जी स्ट्रिंग आहे ती डेटाबेसमध्ये वॅरकॅर या नावाने ओळखली जाते. वॅरकॅर म्हणजेच काय, व्हेरिएबल कॅरेक्टर. मग याच्यामध्ये काय असू शकतं, सिंगल कॅरेक्टर नसतं, मल्टिपल कॅरेक्टर्सचा ग्रुप असतो. उदाहरणार्थ प्रतीक, हे काय झालं, छोटे छोटे हे जे काही कॅरेक्टर्स होते ते आपण एकत्र केले आणि ही जी स्ट्रिंग आहे ती डबल कोटमध्ये ठेवली जाते. प्रतीक, नारायण ही एक स्ट्रिंग झाली. त्याच्यानंतर नाईक @123 ही सुद्धा काय झाली, एक स्ट्रिंग झाली, ज्याच्यामध्ये आपण @ सिम्बॉल, नंबरही वापरू शकतो, डेसिमल पॉईंटसुद्धा वापरू शकतो, सगळं वापरू शकतो, पण हे डबल कोटमध्ये ठेवायचं, तर त्याला आपण म्हणतो स्ट्रिंग. त्याच्यानंतर आणखी डेटा टाईप असतो तो म्हणजे बुलियन. बुलियन म्हणजे काय, होय की नाही हे. बुलियन ही कशी रिप्रेझेंट केली जाते, ट्रू किंवा फॉल्स. याच्याकडे दोनच ऑप्शन असतात, ट्रू किंवा फॉल्स. दुसऱ्या भाषेत 1 आणि 0. बुलियन अल्जेब्रामध्ये तुम्हाला झालेलं असेल हे, ट्रू आणि फॉल्स, 1 0. मग जे अँड, ऑर हे वेगवेगळे गेट असतात. अँड गेटमध्ये ट्रू ट्रू ट्रू, बाकीचे सगळी कॉम्बिनेशन फॉल्स. ऑर गेटमध्ये फॉल्स फॉल्स फॉल्स, बाकीची कॉम्बिनेशनचा रिझल्ट ट्रू येतो. मग हे जे काही बुलियन व्हॅल्यू असतात ते ट्रू आणि फॉल्समध्ये असतात. मग अशा प्रकारे हे डेटा टाईप झाले महत्त्वाचे डेटा टाईप. इंटिजर इंट शब्दाने रिप्रेझेंट केला जातो. इंटिजर म्हणजे काय, डेसिमल पॉईंट नसणारे नंबर. त्याच्यानंतर फ्लोट म्हणजे काय, डेसिमल पॉईंट असणारे नंबर. डबल म्हणजे काय, डेसिमल पॉईंट असणारे नंबर परंतु त्यांचं प्रिसिजन जास्त असणार. प्रिसिजन म्हणजे डॉट नंतरची व्हॅल्यू मोठी असू शकते.
कॅरेक्टर म्हणजे काय, सिंगल कोटमध्ये इन्क्लूड केलेलं एक लेटर, आणि स्ट्रिंग म्हणजे काय, डबल कोटमध्ये इन्क्लूड केलेलं मल्टिपल लेटर्स, मल्टिपल नंबर्स, मल्टिपल सिम्बॉल्स, @ सारखे सिम्बॉल्स, या सगळ्यांचं कॉम्बिनेशन. आणि बुलियन म्हणजे काय, ट्रू किंवा फॉल्स. याच्या व्यतिरिक्त आणखी सुद्धा डेटा टाईप आहेत, जसे की बीलॉब. बीलॉब म्हणजे काय, बायनरी लार्ज ऑब्जेक्ट. मग ह्या बायनरी लार्ज ऑब्जेक्टमध्ये काय काय स्टोअर केलं जातं, इमेज स्टोअर केलं जातं, ऑडिओ स्टोअर केली जाते, व्हिडिओ स्टोअर केली जाते. मग त्याच्यासाठी हे बीलॉब वापरतात. बीलॉब म्हणजे काय, बायनरी लार्ज ऑब्जेक्ट. मग याच्यावरती इंटरव्ह्यूवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कोणकोणते डेटा टाईप आहेत, आणि एखादा डेटा टाईपचं तुम्हाला नाव सांगतील आणि त्याच्यामध्ये आपण कोणकोणती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, किंवा एखादी तुम्हाला व्हॅल्यू सांगतील, समजा नाईक @12.3. मग ही व्हॅल्यू कोणत्या डेटा टाईपमध्ये स्टोअर होऊ शकते, तर वॅरकॅरमध्ये स्टोअर होऊ शकते. मग आता या वॅरकॅरच्या पुढे इथे आपण लिमिट देऊ शकतो की या स्ट्रिंगमध्ये मॅक्झिमम किती कॅरेक्टर्स, किती लेटर्स, किती कॅरेक्टर स्टोअर झाले पाहिजे. समजा 10 असतील, इथे आपण 10 दिलं, तर याचा अर्थ काय होतो, 1 2 3 4 5 6 7 8 9, आणखी एखादं ॲड केलं तर 10, आणखी एखादं ॲड केलं तर ॲड होणार नाही. म्हणजे इथे आपण लिमिट देऊ शकतो. याला काय म्हणतात, लेंथ ऑफ अ स्ट्रिंग. स्ट्रिंगची लेंथ म्हणजे काय, मॅक्झिमम नंबर ऑफ लेटर्स दॅट इट कॅन कंटेन. याच्यामध्ये मॅक्झिमम किती नंबर ऑफ लेटर्स राहू शकतात, तो नंबर म्हणजे त्याची लेंथ. मग तसंच इथे हे जे काही डबल डेटा टाईप आहे, फ्लोट डेटा टाईप आहेत, यांनासुद्धा इथे आपण पॅरामीटर पास करू शकतो. डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला तुम्हाला किती डिजिट पाहिजेत, तर 3 डिजिट पाहिजेत. आणि डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला तुम्हाला किती डिजिट पाहिजे, तर 2 डिजिट पाहिजेत. मग याचं एक एक्झाम्पल म्हणजे काय, डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला 3 डिजिट, 225.33. इथे बघा डेसिमल पॉईंट हा आहे, याच्या लेफ्ट साईडला किती, 3 डिजिट, म्हणजे हा रिप्रेझेंट करतो. आणि डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला किती, 3 म्हणजे किती आहे, 2 डिजिट आहेत ना इकडे. हे सुद्धा आपण देऊ शकतो. म्हणजे जर इथे तुम्ही 4 अंकी नंबर जर ॲड करायला गेलात, म्हणजे 2225 ॲड करायला गेलात, तर तो ॲक्सेप्ट करणार नाही. मग अशा प्रकारे तुम्ही याला लिमिटेशनसुद्धा देऊ शकता. पहिला पॅरामीटर काय रिप्रेझेंट करतो, डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडचे नंबर ऑफ डिजिट्स किती पाहिजे. आणि हा दुसरा पॅरामीटर काय रिप्रेझेंट करतो, डेसिमल पॉईंटच्या राईट साईडला डिजिट्स किती असले पाहिजेत, मॅक्झिमम डिजिट्स. मग अशा प्रकारे हे डेटा टाईप झाले. मग हे जे डेटा टाईप आहेत ते आता इथे मला वापरायचे आहेत. मग आय डीसाठी मी काय वापरू शकतो, नंबर वापरू शकतो किंवा इंट वापरू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे नेम आहे. मग नेम हे काय असणार, स्ट्रिंग असणार याच्यातलं काहीतरी, बरोबर. मग याच्यासाठी आपण काय वापरतो, वॅरकॅर वापरतो. म्हणून इथे मी वॅरकॅर लिहिलं. आणि नेमची लेंथ काय ठेवतो, तर 15 ठेवतो. मग 15 कॅरेक्टर जास्तीत जास्त अलाव करणार तो. 15 कॅरेक्टरपेक्षा जर जास्त असेल तर तो ॲक्सेप्ट करणार नाही. त्याच्यानंतर डेजिग्नेशन मला स्टोअर करायचं आहे. आता डेजिग्नेशन काय, मॅनेजर असेल, ॲनालिस्ट असेल, ओनर असेल, त्याच्यानंतर पियून असेल. मग जे काही डेजिग्नेशन आहे ते सुद्धा काय येणार, मग इथे वॅरकॅर. त्याच्यानंतर आता सॅलरीसाठी डेटा टाईप काय येणार, तर मगाशी तुम्हाला सांगितलं, जिथे जिथे आपल्याला करन्सी स्टोअर करायची असते तिथे तिथे आपण डबल डेटा टाईप वापरायचा. का, कारण फ्लोटपेक्षा डबल हा जास्त प्रिसिजन आपल्याला देतो, प्रोव्हाइड करतो. म्हणून मी इथे काय डेटा टाईप वापरणार, डबल. मग इथे बघा, इथे कॉमा आहे, इथे कॉमा आहे, इथे कॉमा आहे, परंतु इथे कॉमा नाही. का, कारण कॉमा काय इंडिकेट करतो की याच्या पुढे सुद्धा एक कॉलम मला स्पेसिफाय करायचा आहे. हा कॉमा इंडिकेट करतो की याच्या पुढे सुद्धा मला एक कॉलम स्पेसिफाय करायचा आहे. हा कॉमा इंडिकेट करतो की याच्या पुढे सुद्धा हा मला कॉलम स्पेसिफाय करायचा आहे. आणि इथे कॉमा नाही म्हणजे काय, इथे संपलं, गोल ब्रॅकेट आहे. हे सगळं मी एका लाईनमध्ये सुद्धा लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय, सुटसुटीत दिसलं पाहिजे म्हणून मी एकाखाली लिहिलं सगळं. इथपर्यंत समजलं. क्रिएट टेबलचं नाव EMP द्या, एम्प्लॉई द्या, काही द्या. मग गोल ब्रॅकेटमध्ये मी काय पास केले, ID नावाचा कॉलम मला पाहिजे ज्याच्यामध्ये इंटिजर व्हॅल्यू स्टोअर झाल्या पाहिजेत. त्यानंतर नेम नावाचा कॉलम पाहिजे ज्याच्यामध्ये वॅरकॅर म्हणजे स्ट्रिंग असली पाहिजे. मॅक्झिमम किती लेटर्स अलाव कर, तर 15 लेटर्स अलाव कर. त्यानंतर डेजिग्नेशन, ह्याच्यामध्ये सुद्धा मॅक्झिमम किती लेटर अलाव कर, 15 अलाव कर. तुम्हाला जो काही पाहिजे इथे डिजिट तो देऊ शकता. आणि सॅलरी डबल. मग आता ही जी काही क्वेरी आहे ती मी आता रन करतो आणि खाली इथे रिझल्ट काय येतो तो बघतो.
मग इथे काय म्हणतो क्रिएट टेबल, इथे ग्रीन टिक मार्क आलं म्हणजे काय आपलं टेबल क्रिएट झालं. आता जर तुम्ही इथे MyDB आलात आणि याला राईट क्लिक करून रिफ्रेश केलं तुम्ही MyDBला, आपल्या डेटाबेसला, माय डेटाबेसला, याला, तर याच्यामध्ये एक टेबल बनलेलं दिसेल. ज्या डेटाबेसमध्ये आपण काम करतो त्या डेटाबेसला आपण डबल क्लिक करायचं. आता याला डबल क्लिक केलं EMSला तर EMS बघा बोल्ड झाला बरोबर. MyDBवरती मला काम करायचं आहे तर याला डबल क्लिक करायचं म्हणजे इथे जी काय आपण क्वेरी लिहिणार ती या बोल्ड झालेल्या डेटाबेसमध्ये तो एंटर करणार. मग इथे बघा EMP नावाचं टेबल बनलेलं आहे. मग आता मला EMP टेबलमध्ये काय काय बनलं आहे ते स्ट्रक्चर मला बघायचं असेल तर मी त्याला सांगणार डिस्क्राईब कर. डिस्क्राईबसाठी कमांड काय आहे DESC आणि टेबलचं नाव टाकणार. कोणतं टेबल तर EMP टेबल. म्हणजे सिंटॅक्स काय झाला, हा जो वरती तुम्हाला जो सिंटॅक्स सांगितला हा सिंटॅक्स काय क्रिएट टेबल, क्रिएट टेबलसाठीचा हा सिंटॅक्स. त्यानंतर डिस्क्राईब करायचं असेल आपल्याला टेबल तर DESC आणि त्या टेबलचं नाव. मग मी इथे काय केलं DESC आणि त्याच्या पुढे टेबलचं नाव लिहिलं आणि ही क्वेरी रन करतो. मग इथे बघा फील्ड म्हणजे कॉलमची नावं आली. ID, नेम, डेजिग्नेशन आणि सॅलरी हे कॉलम बनलेले आहेत. मग यांचे इथे डेटा टाईप दिसतात. ID साठी इंटिजर हा डेटा टाईप लागू झाला आहे आणि ॲटोमॅटिक त्याने काय केलं याला लेंथ दिलेली आहे किती आहे 11 म्हणजे मॅक्झिमम 11 डिजिटचा इंटिजर ॲज अ ID म्हणून स्टोअर करू शकतो. वॅरकॅर म्हणजे स्ट्रिंगला 15 डिजिट अलाउड करणार जे आपण दिले. त्यानंतर सॅलरीला त्याने डबल हा इथे वापरला. आता सॅलरीला जर मला असं द्यायचं असतं की सॅलरी मॅक्झिमम 10 डिजिटपर्यंत पाहिजे आणि त्याच्या पुढे 2 डेसिमल प्लेसेस पाहिजेत तर असा देऊ शकलं असतं. म्हणजे डेसिमल प्लेसेसच्या लेफ्ट साईडची व्हॅल्यू डेसिमल प्लेसेसच्या लेफ्ट साईडला मॅक्झिमम 10 डिजिट राहणार आणि डेसिमल प्लेसेसच्या राईट साईडला मॅक्झिमम 2 डिजिट राहणार असा त्याचा अर्थ होतो. मग डिस्क्राईब टेबल कमांड काय करते अशा प्रकारे आपल्याला टेबल डिस्क्राईब करते. म्हणजे या टेबलमध्ये काय काय आहे, टेबलचं स्ट्रक्चर कसं आहे ते स्ट्रक्चर बघायचं असेल तर आपण काय करू शकतो डिस्क्राईब टेबल ही कमांड मारू शकतो. त्याच्यानंतर आता या टेबलमध्ये काय काय आहे ते जर मला बघायचं असेल शो टेबल डेटा, टेबल डेटा मला जर शो करायचं असेल तर त्याच्यासाठी मी काय कोणती क्वेरी मारणार तर सिलेक्ट स्टार फ्रॉम तुमच्या टेबलचं नाव. मग इथे तेच करतो सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नाव काय EMP आणि इथे रन करतो. तर इथे ID, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी हे टेबल दिसतंय परंतु याच्या आतमध्ये काहीच ॲड केलेलं नाही आहे. सध्या आपण रिकामी आहे म्हणून याच्यामध्ये काहीच ॲड केलेलं आपल्याला दिसत नाही. आता या टेबलमध्ये आपल्याला काहीतरी ॲड करायचं आहे. मग त्याच्यासाठी एक कमांड असते ती म्हणजे इन्सर्ट. मग ह्या ज्या काही कमांड तुम्हाला सांगतोय तो आता ओव्हरव्ह्यू सांगतोय. शॉर्टकट म्हणजे पूर्ण त्या कोर्सचा एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला दाखवतोय. मग ह्या कमांड डिटेलमध्ये हळूहळू शिकवल्या जाणार तुम्हाला. टेबलमध्ये जर डेटा ॲड करायचा असेल तर सिंटॅक्स काय इन्सर्ट इनटू टेबल नेम, त्याच्यानंतर व्हॅल्यूज, इन्सर्ट इनटू टेबल नेम व्हॅल्यूज. आणि आता ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्याच्यामध्ये आपण त्या कॉलमची व्हॅल्यू टाकू शकतो. इथे व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, व्हॅल्यू 3, व्हॅल्यू 4 जी काही असेल ती. मग हा सिंटॅक्स आपण आता तिकडे वापरणार. इन्सर्ट इनटू, स्पेलिंग व्यवस्थित लिहूया, इन्सर्ट इनटू टेबल नेम व्हॅल्यूज. आता व्हॅल्यूच्या पुढचे कॉलम आहेत ते सुटसुटीत दिसावेत म्हणून मी इथे खाली खाली लिहितो. मग पहिली व्हॅल्यू मला काय टाकायची आहे तर IDची, मग नेमची, मग डेजिग्नेशनची, मग सॅलरीची. मग IDची व्हॅल्यू मी 1 टाकतो कॉमा. त्याच्यानंतर नेम आहे, नेम आहे ते काय आहे स्ट्रिंग आहे ना. मग जी स्ट्रिंग असते ती डबल कोटमध्ये लिहिली जाते. नंबर असतात ते कोटमध्ये लिहायची गरज नाही. इथे मी काय सांगितलं स्ट्रिंग असते ती डबल कोटमध्ये लिहिली जाते. प्रतीक, नारायण, नाईक @12.25 जी काही स्ट्रिंग असेल ती डबल कोटमध्ये लिहिली जाते. म्हणून इथे डबल कोटमध्ये मी काय लिहितो एम्प्लॉईचं नाव लिहितो. एम्प्लॉईचं नाव लिहिलं. त्याच्यानंतर
त्याचं डेजिग्नेशन, तिसरा पॅरामीटर काय होता, त्याचं डेजिग्नेशन. मग इथे टाकलं मॅनेजर, कॉमा, त्याच्यानंतर त्याची सॅलरी किती आहे, ते 1 लाख आहे. मग अशा पद्धतीने आपण हे सगळं एका लाईनमध्ये सुद्धा लिहू शकतो, काही फरक नाही पडत. फक्त जर कॉलम भरपूर जर असतील, 15-20 कॉलम असतील, तर लिहिताना हे असं एकाखाली एक एक असं लिहिलं जातं. मग हे सुद्धा ह्याच्यासमोर लिहू शकतो, काही फरक पडत नाही. मग ह्याच्यानंतर मी एक सेमिकोलन देतो आणि इथे क्वेरी ही रन करतो. मग इथे काय म्हणतो, 1 रो अफेक्टेड, म्हणजे टेबलचा 1 रो अफेक्ट झाला. आता आपण मगाशी क्वेरी मारून बघूया, सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP म्हणजे काय, एम्प्लॉई टेबलमध्ये दाखवतं. इथे बघा एक रेकॉर्ड ॲड झालेला आहे, ID 1, नेम सबीना, डेजिग्नेशन मॅनेजर, आणि इथे सॅलरी तिची दिसते. त्याच्यानंतर आणखी एखादं नाव ॲड करूया, सायली, प्रसाद, आणि कोण कोण आले आहेत, साधना, तनुजा. मग आता आम्ही इथे एक एक अशी रेकॉर्ड्स ॲड करत जातो. एक ऑलरेडी ॲड केलेला आहे, 2, 3, त्याच्यानंतर याला ID देतो 4, याला देतो 5. आता यांची इथे डेजिग्नेशन टाकतो. आता इथे यांच्या सॅलरीज टाकतो. हे सॅलरी मी कशाही टाकतो, कोणी मनाला लावून घेऊ नका आणि राग काढू नका माझ्यावर, याला कमी दिली, याला जास्त दिली, ठीक आहे. वेळ जाता नाही म्हणून मी वाटेल ते टाकतो. आणि आता या सगळ्या क्वेरी मला रन करायच्या आहेत. मग इथे मी रन बटनला क्लिक करतो. मग हा वर्कबेंच आहे तो ॲट अ टाईम ही 4 क्वेरी एक्झिक्यूट करणार. इथे खाली येऊन बघितला तर इथे या 4 क्वेरी एक्झिक्यूट झालेल्या आहेत. मग मी आता काय करतो, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नाव काय, EMP. आता बघा इथे ही रेकॉर्ड्स इथे आलेली आहेत, बरोबर, टेबलमध्ये ॲड झालेली आहेत. मग आता इथे स्टार बघा, स्टार काय रिप्रेझेंट करतो, तर स्टार म्हणजे सगळे कॉलम दाखव, एम्प्लॉई टेबलमधले सगळे कॉलम दाखव. मी आता फक्त इथे असं सांगितलं, सिलेक्ट नेम फ्रॉम EMP, तर म्हणजे का एम्प्लॉई टेबलमधला फक्त मला नेम कॉलम दाखव. सिलेक्ट डेजिग्नेशन फ्रॉम EMP म्हणजे काय एम्प्लॉई टेबलमधला फक्त डेजिग्नेशन नावाचा कॉलम दाखव. सिलेक्ट सॅलरी फ्रॉम EMP म्हणजे काय एम्प्लॉई टेबलमधला सॅलरीचा कॉलम दाखव. कळलं. आणि जर मी असं दिलं, सिलेक्ट नेम कॉमा सॅलरी फ्रॉम EMP म्हणजे काय नेम आणि सॅलरी हे 2 कॉलम दाखव. सिलेक्ट ID कॉमा नेम कॉमा सॅलरी म्हणजे काय हे 3 कॉलम दाखव, ID नेम सॅलरी. मग समजा असे 15, 20, 30, 50 कॉलम असतील तर सगळ्यांची अशी नावं स्पेसिफाय करत बसणार का, नाही. म्हणून इथे स्टार वापरलं जातं, ॲस्टरिकचं चिन्ह. हे काय रिप्रेझेंट करतं, ऑल कॉलम्स. म्हणून इथे जेव्हा मी क्वेरी रन करतो तेव्हा इथे ऑल कॉलम्स डिस्प्ले केले जातात. मग याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की एखाद्या टेबलमध्ये एखादं टेबल क्रिएट करण्यासाठी ही क्रिएट क्वेरी आहे. ही जी क्वेरी आहे ती क्रिएट डेटाबेससाठी, आणि क्रिएट टेबलसाठी कशी क्वेरी आहे, क्रिएट टेबलसाठी मगाशी आपण लिहिली ती क्रिएट टेबल, टेबल नेम, आणि त्याच्यानंतर आपण गोल ब्रॅकेटमध्ये आपण काय काय दिलं, ID नेम वगैरे दिले ना, म्हणजे काय कॉलम 1 त्याचा डेटा टाईप, त्याच्यानंतर कॉलम 2 त्याचा डेटा टाईप, त्याच्यानंतर कॉलम 3 त्याचा डेटा टाईप, अँड सो ऑन असं. मग आता याच्या पुढे सुद्धा आणखी एक पार्ट येतो, तो म्हणजे इथे की कन्स्ट्रेंट नावाचा कन्सेप्ट आहे. की कन्स्ट्रेंट हा जो की कन्स्ट्रेंट आहे तो ऑप्शनल आहे. मग जो पार्ट ऑप्शनल आहे तो मी असा अँग्युलर ब्रॅकेटमध्ये टाकतो.
अँग्युलर किंवा आपण तो कर्ली ब्रॅकेटमध्ये टाकूया, जो पार्ट ऑप्शनल आहे तो. हे की कन्स्ट्रेंट म्हणजे काय असतं, तर आता वेगवेगळे की कन्स्ट्रेंट आहेत, प्रायमरी की, डिफॉल्ट की वगैरे. मग आता इथे डिफॉल्ट म्हणजे काय, डिफॉल्ट की म्हणजे, तर आता समजा एखाद्याचं नवीन रेकॉर्ड ॲड करताना त्याचं डेजिग्नेशन ॲड केलं गेलं नाही. जर डेजिग्नेशन ॲड केलं गेलं नाही तर बाय डिफॉल्ट कोणतं डेजिग्नेशन त्या ठिकाणी डिस्प्ले व्हायला पाहिजे ते आपण त्या कॉलमला स्पेसिफाय करू शकतो. मग हे जे की कन्स्ट्रेंट आता तुम्हाला सांगितले हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये. मग सध्या काय, डेटाबेस क्रिएट करणे, त्यानंतर त्या डेटाबेसमध्ये टेबल क्रिएट करणे, त्या टेबलमध्ये की कन्स्ट्रेंट वापरण्याशिवाय म्हणजे विदाऊट युजिंग की कन्स्ट्रेंट कॉलम्स ॲड करणे, टेबलचा आपण स्ट्रक्चर डिस्क्राईब करून बघणे, टेबलचा डेटा डिस्प्ले करणे आणि टेबलमध्ये डेटा ॲड करणे. एवढ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये आपण बघितल्या. मग ह्या तुम्ही करून बघा. मग आता मी हे रिपीट करून दाखवतो. जसं मी एम्प्लॉई टेबलवरती केलं सेम तसंच आता मी एक प्रॉडक्ट नावाचं टेबल बनवतो आणि त्या प्रॉडक्ट नावाच्या टेबलमध्ये ही सगळी ऑपरेशन करून दाखवतो. ठीक आहे. डेटाबेस मी सेमच वापरणार, हां MyDB नावाचा. मग आता इथे बघा, पहिलं मला काय करायचं आहे, टेबल क्रिएट करायचं आहे. मग काय, क्रिएट टेबल नेम. आता इथे मी स्मॉल लिहितो, कॅपिटल स्मॉल कसंही लिहिलं तरी चालतं. इथे क्रिएट टेबलचं नाव काय, प्रॉडक्ट. त्याच्यानंतर इथे मी काय देणार, कॉलमची नावं. इथे सिंटॅक्स बघा, कॉलम 1 डेटा टाईप, कॉलम 2 डेटा टाईप, कॉलम 3 डेटा टाईप. मग इथे पहिला कॉलम काय घेतो, प्रॉडक्टचा ID इंट. त्याच्यानंतर दुसरा कॉलम काय घेतो, प्रॉडक्टचं नेम वॅरकॅर, साईज 15-20 काहीही घ्या. त्यानंतर काय घेऊया, प्रॉडक्टचा रेट डबल. त्याच्यानंतर प्रॉडक्टची क्वांटिटी इंटिजर डेटा टाईप. अशा प्रकारे आपण हे प्रॉडक्टचं टेबल क्रिएट करायचा सिंटॅक्स लिहिला आणि ही क्वेरी मी रन करतो. क्वेरी रन केली, व्यवस्थित एक्झिक्यूट झाली, इथे ग्रीन टिक मार्क आलं. आता मला काय करायचं आहे, हे जे प्रॉडक्टचं टेबल आहे ते बघायचं आहे डिस्क्राईब करून. आतमधला डेटा बघत नाही मी, ते डिस्क्राईब करून बघतो. डेस्क, टेबलचं नाव काय, प्रॉडक्ट. मग इथे दिसतंय ID नेम रेट आणि क्वांटिटी असे 4 कॉलम बनलेले आहेत. त्यांचे डेटा टाईप काय काय बनले आहेत ते आपल्याला दिसत आहेत. कळलं. त्यानंतर हे पुढचे जे कॉलम आहेत, नल, की, डिफॉल्ट, एक्स्ट्रा, हे काय आहे ते जेव्हा तुम्हाला की कन्स्ट्रेंट शिकवणार तेव्हा हे सांगणार आहे पुढचे कॉलम्स काय आहेत ते. सध्या या 2 कॉलमवरच फोकस करा. कॉलमचं नाव म्हणजे फील्डचं नाव आणि डेटा टाईप. अभी ऑनलाइन लेक्चर में हूँ, थोड़ी देर में फ़ोन करता हूँ. अभी ऑनलाइन लेक्चर में हूँ, 9:30 बजे. हाँ हरे कृष्णा, अभी ऑनलाइन लेक्चर में हूँ. ऑनलाइन लेक्चर चालू है अभी, थोड़ी देर में कॉल करता हूँ, 9:30 बजे. नहीं आप ही उन्हें ऐड कर सकते हैं गूगल मीट में. तो मतलब मैं लिस्ट में निकलूं, कट हो गया तो मैं वापस लॉग इन करूँ ना. हाँ ठीक है. हाँ ठीक है. हरे कृष्णा. तो डेस्क म्हणजे काय, डिस्क्राईब. प्रॉडक्ट म्हणजे काय, इथे टेबलचं नाव. आता या टेबलमधला डेटा जर मला बघायचं असेल तर मी कोणती क्वेरी लिहितो, सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबलचं नाव आणि इथे सर्च केलं तर काय टेबल इथे दिसतंय, पण त्याच्या आतमध्ये आपण अजून काही डेटा टाकलेला नाही आहे. मग आता याच्यामध्ये मी डेटा टाकतो. कसा टाकणार, इन्सर्ट क्वेरी वापरून. इन्सर्ट इंटू टेबल नेम. सिंटॅक्स बघा कसा आहे, इन्सर्ट इंटू टेबल नेम, व्हॅल्यूज, व्हॅल्यू 1, व्हॅल्यू 2, व्हॅल्यू 3, व्हॅल्यू 4 अँड सो ऑन. इन्सर्ट इंटू टेबल नेम काय आपलं, प्रॉडक्ट, आणि याच्यामध्ये मी व्हॅल्यू टाकणार. आता व्हॅल्यू या सिक्वेन्सने टाकणार. ID नेम रेट क्वांटिटी, ID 1, नेम काय प्रॉडक्टचं, समजा पेन असेल कुठलं तरी, हां त्या पेनच्या कंपनीचं नाव टाकत नाही. त्याचा रेट किती आहे, 10 रुपये, आणि अशा क्वांटिटी किती आहेत पेनच्या माझ्याजवळ, तर 100 आहेत. मग आता मी रन केलं
रन केल्यानंतर इथे बघा एरर दाखवतोय, क्रॉस आलं आहे, काय म्हणतो यू हॅव ॲन एरर इन युअर SQL सिंटॅक्स. हां, इथे मी व्हॅल्यूज शब्द लिहायला विसरलो, कारण काय सिंटॅक्समध्ये बघा इन्सर्ट इंटू टेबल नेम नंतर हा व्हॅल्यूज नावाचा शब्द कंपल्सरी आहे. व्हॅल्यूज, सिंटॅक्स चुकला असं म्हणतो. सिंटॅक्स म्हणजे काय? सिंटॅक्स इज अ ग्रामर ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. आता बघा इथे टिक मार्क आलं. आता जर मी इथे केलं सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट असं केलं आणि जर रन केलं तर काय येणार? इथे हे एक रेकॉर्ड दिसतं. अशी आपण मल्टिपल रेकॉर्ड्स ॲड करू शकतो. मग आता समजा मी उलटं केलं तर हे पेन हा शब्द समजा आधी लिहिला आणि एक आहे ते नंतर लिहिला आणि रन करायला गेलो तर इथे एरर येणार. का? कारण आपण सिक्वेन्स कसा दिलेला आहे कॉलमचा, आधी ID, मग नेम, मग रेट आणि मग क्वांटिटी असं, बरोबर ना? मग इथे मी जरी नाव वगैरे चेंज केलं, पेन्सिल केलं, 2 केलं, इथे अमाऊंट याची 8 रुपये केली, अशा क्वांटिटी माझ्याकडे किती 90 केल्या आणि रन करायला गेलो तरी ते होणार नाही, एरर येतो आहे बघा इथे. इथे काय म्हणतो इनकरेक्ट इंटिजर व्हॅल्यू पेन्सिल फॉर कॉलम ID, म्हणजे ID या कॉलमसाठी पेन्सिल ही व्हॅल्यू इनकरेक्ट आहे. ID या कॉलममध्ये 1 2 3 4 अशा व्हॅल्यू स्टोअर होणार, पण तुम्ही स्टोअर करायला काय जाता? पेन्सिल. हे चुकीचं आहे ना? मग आपण सिक्वेन्स हाच ठेवून आपण ॲड करू शकतो. कसं? तर इथे व्हॅल्यूजच्या अगोदर प्रॉडक्टच्या नंतर तुम्ही याला सांगायचं की इथे या पुढच्या गोल ब्रॅकेटमध्ये आणि मागच्या गोल ब्रॅकेटमध्ये संबंध लावून द्यायचा. कसा? तर पुढच्या गोल ब्रॅकेटमध्ये पहिली जी व्हॅल्यू असणार ती नेम या कॉलममध्ये गेली पाहिजे, दुसरी व्हॅल्यू असणार ती ID कॉलममध्ये गेली पाहिजे, तिसरी व्हॅल्यू असणार ती रेट कॉलममध्ये गेली पाहिजे आणि चौथी व्हॅल्यू क्वांटिटी नावाच्या कॉलममध्ये गेली पाहिजे. अशी जर मी क्वेरी लिहिली, सुटसुटीत दिसायला पाहिजे म्हणून खाली घेतो. हां, अशी जर मी क्वेरी लिहिली तर काय होणार? नेममध्ये पेन्सिल ॲड होणार, ID मध्ये 2 ॲड होणार, रेट 8 रुपये ॲड होणार आणि क्वांटिटी 90 ॲड होणार. आता मी ही क्वेरी रन करतो. मगाशी बघा, मगाशी एरर यायचा, आता याच्यामध्ये रन केल्यावरती एरर येणार नाही. बघा टिक मार्क झालं, बरोबर आलं. कळलं ना? पण हा वाला जो पार्ट आहे याच्या अगोदरचा हा ऑप्शनल आहे. हा जर पार्ट तुम्ही काढून टाकलात तर तुम्हाला सिक्वेन्स कसा द्यावा लागेल? जसा तुम्ही टेबल क्रिएट करताना सिक्वेन्स दिलाला तो सिक्वेन्स द्यावा लागेल, तरच या ठिकाणी नवीन रेकॉर्ड ॲड होऊ शकतं. मग अशा प्रकारे मी इथे 3 रेकॉर्ड्स ॲड केलेली आहेत. बघायची असतील मला तर सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट. इथे बघा पेन, पेन्सिल, नोटबुक यांचे रेट दिसत आहेत आणि यांची क्वांटिटीसुद्धा दिसत आहे, बरोबर? मग याच्यामध्ये मला फक्त काय बघायचं असेल? यांचे रेट बघायचे असतील. रेट नावाचा कॉलमचं नाव इथे दिलं. मला बघायचं असतील त्या प्रॉडक्टचं नाव आणि रेट, मग नेम कॉमा रेट, बरोबर? आता मला काय बघायचं आहे? समजा रेट दिसतोय, पण ह्या रेटच्या कॉलमची सम बघायची असेल तर मग इथे सम नावाचं फंक्शन वापरलं आणि सम नावाच्या फंक्शनच्या आतमध्ये कॉलमचं नाव दिलं. मग काय दिसणार? यांची सम दिसणार 58, कारण बघा किती येते सम यांची रेटची, 10 आणि 8 18, 18 आणि 40 किती? 58, बरोबर ना? म्हणून मी जर इथे असं लिहिलं काय सम ऑफ रेट तर काय येणार? 58. आणि जर याची ॲव्हरेज काढली, ॲव्हरेज म्हणजे AVG हे फंक्शन आहे, ॲव्हरेज काढली तर काय येणार? 58/3, जे काय आन्सर येणार ते 19.3333. हे काय झाले? त्याची ॲव्हरेज झाली. मग हे सम त्यानंतर ॲव्हरेज ही काय झाली? फंक्शन झाली आणि त्याच्या आतमध्ये जे काय आपण पास केलं आहे कॉलमचं नाव ते काय झालं? त्याचं पॅरामीटर झालं. मग अशी कोणकोणती फंक्शन्स आहेत, कोणकोणते पॅरामीटर्स आहेत हे आपण पुढच्या लेक्चर्समध्ये बघणार आहोत. मग ही नंबरवरती ऑपरेट होणारी फंक्शन झाली, सम, ॲव्हरेज वगैरे वगैरे. आणि त्याचप्रमाणे जर नाव असेल ना, नाव आहे ते स्ट्रिंगवरती आहे, मग स्ट्रिंगवरती सुद्धा काही फंक्शन्स आहेत ऑपरेट करायची. मग स्ट्रिंगची फंक्शन्स बघणार, नंबरची फंक्शन्स बघणार. त्याचप्रमाणे जर एम्प्लॉईचा डेट ऑफ बर्थ ही जर ॲड केलेली असेल तर त्या एम्प्लॉईची डेट ऑफ बर्थसुद्धा आपण त्या डेटवरती कोणकोणती फंक्शन्स आहेत ती बघणार. म्हणजे डेट DDMMYY या फॉर्मॅटमध्ये दाखवायची असेल, YYMMDD या फॉर्मॅटमध्ये दाखवायची असेल तर.
मग डेटवरची फंक्शन्स बघणार, नंबरवरची फंक्शन्स बघणार, स्ट्रिंगवरची फंक्शन्स बघणार, हे आपण पुढे पुढे बघणार आहोत. मग याच्यावरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल की या ज्या काही आपण कमांड मारतो त्याचे वेगवेगळे टाईप्स आहेत. मग इथे बघा हा चार्ट आपण बघणार आणि चार्ट बघल्यानंतर एक्सप्लेनेशन झाल्यानंतर 9:30 वाजता आजचं लेक्चर आपण क्लोज करणार. बाकीचं आहे ते पुढच्या लेक्चरला बघणार, की कन्स्ट्रेंट आणि ती फंक्शन्स. मग आता हा चार्ट बघा, SQL कमांड. आतापर्यंत आपण याच्यामध्ये लिहित होतो त्यांना काय म्हणतात, SQL कमांड्स. मग याच्यामध्ये टाईप्स आहेत, DDL, DML, DCL, TCL आणि DQL. मग त्याच्यातलं पहिलं आहे DDL. DDL स्टँड्स फॉर डेटा डेफिनेशन लँग्वेज. डेटा डेफिनेशन लँग्वेज. मग जो डेटा आहे तो आपल्याला डिफाईन करायचा आहे, एखादा डेटाबेस डिफाईन करायचा आहे, एखादा टेबल डिफाईन करायचा आहे, तर त्याच्यासाठी मुख्यत्वे करून ही वापरली जातात. मग त्याच्यामध्ये काय येतं, क्रिएट. मग क्रिएट क्वेरी आपण कुठे वापरली होती बघा, एखादा डेटाबेस क्रिएट करताना आपण क्रिएट क्वेरी वापरली आणि एखादं टेबल क्रिएट करताना आपण क्रिएट क्वेरी वापरली. ठीक आहे. मग एखादं क्रिएट झालेलं टेबल आपल्याला डिलीट करून टाकायचं असेल, ड्रॉप करून टाकायचं असेल, नष्ट करून टाकायचं असेल, तर त्याच्यासाठी ड्रॉप नावाची कमांड आहे. काय, ड्रॉप. मग इथे जर मी काय केलं, मगासपासून मी करतोय काय, सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट असं लिहितोय आणि इथे मी सर्च बटनला क्लिक केला, रन बटनला क्लिक केल्यानंतर हे दिसतंय. मग ह्याच्यानंतर समजा मी असं लिहिलं, ड्रॉप टेबल प्रोडक्ट, ड्रॉप टेबल आणि टेबलचं नाव आणि रन केलं. हां, आणि आता जर मी मगाशाप्रमाणे सिलेक्ट स्टार फ्रॉम प्रोडक्ट करायला गेलो तर एरर आला बघा. टेबल MyDB नावाच्या डेटाबेसमध्ये प्रॉडक्ट नावाचं टेबल एक्झिस्ट करत नाही असं म्हणतोय. कारण काय, आपण ते ड्रॉप करून टाकलं. म्हणजे ड्रॉप म्हणजेच काय, तो टेबलला ड्रॉप करून टाकतो, क्रिएट केलेल्या टेबलला ड्रॉप करून टाकतो, डिलीट करून टाकतो. आता अल्टर म्हणजे काय, आपण जेव्हा नवीन कपडे घेतो ते आपल्याला व्यवस्थित सूट होत नसतील तर आपण अल्टर करायला देतो. तर अल्टर म्हणजे काय, अल्टर म्हणजे चेंज करणे. मग एखादं टेबल असेल तर त्याच्यामध्ये चेंज करायचं असेल तर काय काय करतो आपण, चेंज, त्या टेबलचं नाव चेंज करतो, किंवा त्या टेबलमध्ये एखादा कॉलम ॲड करतो, किंवा त्या टेबलमधला एखादा कॉलम मॉडिफाय करतो. मॉडिफाय करतो म्हणजे काय, समजा मगाशी आपण जी काही स्ट्रिंग स्टोअर करत होतो ती 15 कॅरेक्टर मावतील अशी करत होतो. मग आपल्याला पुढे जाऊन ती 20 करायची असेल, 20 कॅरेक्टर मावतील अशी, तर ते आपण करू शकतो अल्टर क्वेरी वापरून. मग अल्टर क्वेरी वापरून आपण काय करू शकतो, अल्टर कमांड वापरून आपण त्या टेबलचं नाव चेंज करू शकतो, त्याची की कन्स्ट्रेंट चेंज करू शकतो, त्याचा डेटा टाईप चेंज करू शकतो, त्याच्या कॉलमचं नाव चेंज करू शकतो, म्हणजे टेबलचंही नाव चेंज करू शकतो, कॉलमचंही नाव चेंज करू शकतो. मग अशा प्रकारचे अल्टरेशन्स आपण या अल्टर कमांडने करू शकतो. आणि ट्रंकेट म्हणजे काय, ट्रंकेट म्हणजे टेबलमधला सगळा डेटा क्लिअर होणार परंतु टेबल डिलीट होणार नाही, टेबल ड्रॉप होणार नाही. ड्रॉप आणि ट्रंकेटमधला फरक इंटरव्ह्यूला विचारला जातो. ड्रॉप काय करतं, संपूर्ण टेबल ड्रॉप करून टाकतं, परंतु ट्रंकेट आहे ते टेबल ठेवतं पण त्याच्या आतमधला डेटा मात्र क्लिअर करून टाकतं. ड्रॉप आहे ते काय करतं, टेबलच्या आतमधला डेटाही क्लिअर करून टाकतं आणि टेबलही नष्ट करून टाकतं. परंतु ट्रंकेट कमांड आहे ती टेबलला नष्ट करत नाही, फक्त आतमधल्या डेटाला नष्ट करते. उदाहरणार्थ काय, आपण आता ड्रॉपचं प्रॅक्टिकल करून बघलं. कोणावरती ड्रॉप केलं, प्रॉडक्ट नावाचं टेबल ड्रॉप केलं, म्हणून मी ते सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल केल्यानंतर काय येतो, प्रॉडक्ट नावाचं टेबल अस्तित्वातच नाही सांगतो, कारण आपण काहीतरी ड्रॉप केलं. पण तेच जर मी ट्रंकेट केलं, ट्रंकेट टेबल EMP, कारण आपल्याकडे जरी आपण प्रॉडक्ट टेबल ड्रॉप केलेलं असलं तरी EMP नावाचं टेबल मगाशी आपण क्रिएट केलेलं अजून आहे. हे बघा, ही सगळी नावं आपण ॲड केली होती ती, बरोबर. मग मी आता काय इथे करतो, ट्रंकेट टेबल EMP, ड्रॉप टेबल EMP करत नाही, ट्रंकेट टेबल EMP करतो. आणि आता सर्च करतो, रन करतो. मग रन केल्यानंतर काय झालं, ही क्वेरी व्यवस्थित एक्झिक्यूट झाली. मग आता जर मी इथे मगाशाप्रमाणे सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करायला गेलो तर इथे बघा टेबल डिलीट झालं नाही, टेबल आहे. इथे काय एरर आला नाही बघा, ग्रीन टिक मार्क झालं आहे, टेबल आलं आहे, पण टेबलच्या आतमधला डेटा गेला आहे. कळलं ना. म्हणजे ट्रंकेट कमांड काय करते, टेबलचा आतमधला डेटा क्लीन करून टाकते परंतु टेबलला ठेवते. म्हणजे आतमधला डेटा नष्ट करते पण टेबलला ठेवते. पण तेच जर मी असं लिहिलं तर ड्रॉप टेबल EMP असं लिहिलं तर काय होणार, ते टेबलही ड्रॉप होणार. आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम EMP लिहायला गेलो तर आता मात्र एरर येणार. बघा एरर आला, काय म्हणतो, टेबल डझंट एक्झिस्ट. हा त्याच्यामधला फरक झाला ड्रॉप आणि ट्रंकेटमधला. DDL म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेज.
म्हणजे आपल्याला एखादं टेबल क्रिएट करायचं असेल, मॉडिफाय करायचं असेल तर आपण ही वापरतो. त्याच्यानंतर DML म्हणजे डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज. मॅन्युप्युलेशन म्हणजे काय, टेबलमधील डेटा आपण मॅन्युप्युलेट करतो, म्हणजे टेबलमध्ये आपण डेटा इन्सर्ट करतो, म्हणजे नवीन डेटा त्यामध्ये ॲड करतो, अपडेट करतो, म्हणजे एक्झिस्टिंग डेटा अपडेट करतो. त्यानंतर डिलीट करायचं असेल तर मग ही इन्सर्ट अपडेट डिलीट ऑपरेशन DMLमध्ये येतात. मग आतापर्यंत आपण कोणत्या क्वेरी बघितल्या, क्रिएट बघितल्या, ड्रॉप बघितल्या आणि इन्सर्ट बघितल्या. या बाकीच्या सगळ्या क्वेरी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. मग आता ज्या तुम्हाला क्वेरी दाखवल्या त्या ॲज अ इंट्रोडक्शन म्हणून दाखवल्या. या क्वेरीज आहेत त्याच्यावरती आपण प्रॅक्टिकल करणार आहोत, प्रॅक्टिस प्रोग्राम्स घेणार आहोत. ठीक आहे. मग याच्यावरून हे जे काही तुम्हाला दाखवलं ते एक अंदाज येण्यासाठी की आपण काय करणार आहोत नक्की यामध्ये. मग या प्रकारच्या ज्या क्वेरी असतात ह्याआधी आपण शिकणार आहोत आणि मग या क्वेरी आपण जावा प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून सॉफ्टवेअर बनवून त्यामध्ये इंटिग्रेट करणार आहोत. हे सॉफ्टवेअर आपण कोणासाठी बनवतो तर कस्टमरसाठी बनवतो. मग कस्टमर असतो तो अशा क्वेरी मारत राहणार का प्रत्येक वेळेला, मला सॅलरीची सम पाहिजे, मग अशी सिलेक्ट सम ब्रॅकेटमध्ये सॅलरी फ्रॉम टेबल नेम असं करत राहणार का, नाही. तर त्याला आपण एक युजर इंटरफेस बनवून देतो, त्याला बटन्स वगैरे बनवून देतो. तर युजर इंटरफेस बरोबर तो इंटरॅक्ट केल्यानंतर त्या बटनला क्लिक केल्यानंतर या क्वेरी ऑटोमॅटिक फायर होतात आणि त्याला तो रिझल्ट देतात. म्हणजे युजर काय करणार, ॲक्च्युअल युजर आहे तो हे करणार काय, त्या बटनला क्लिक करणार किंवा GUI इलेमेंट बरोबर तो खेळणार, तो क्वेरी टाईप करणार नाही. पण त्या GUI इलेमेंटशी जेव्हा युजर इंटरॅक्ट करतो तेव्हा या डेटाबेसच्या क्वेरी बॅकग्राऊंडला फायर होतात. म्हणून जर आपण ॲज अ डेव्हलपर म्हणून या क्वेरी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. ॲज अ डेव्हलपर म्हणून या क्वेरीज आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. तर आपण त्या प्रोग्रामिंगमध्ये आपण कोडिंग करू शकतो ना, की या बटनला क्लिक केल्यानंतर अमुक क्वेरी फायर झाली पाहिजे. मग याच्यासाठी SQLचं नॉलेज असणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणून या सेशनमध्ये पहिलं मी SQL शिकवणार, त्यानंतर बेसिक जावा शिकवणार आणि त्यानंतर स्प्रिंग बूट फ्रेमवर्क म्हणजे ॲडव्हान्स जावा शिकवणार. ठीक आहे. तर इथे आता 9:30 वाजलेले आहेत. मग ही जी काय आता जेवढं काय दाखवलं त्याची व्हिडिओ मी तासाभरात किंवा रात्रीपर्यंत शेअर करणार तुम्हाला लिंक. ती लिंक बघून तुम्ही ही सॉफ्टवेअर्स डाउनलोड करा दिलेल्या लिंक्सवरून आणि त्या व्हिडिओमध्ये बघून मी जे आता जे काही केलं तेवढ्या क्वेरी करून बघा आणि त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर मला उद्याच्या लेक्चरमध्ये सांगा. ठीक आहे. समजलं का? हां, याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम काही नाही समजलं असं? प्रसाद नाईक. हां हां ठीक आहे, व्हिडिओ करतो शेअर. ठीक आहे. 9:30 वाजले. आता याच्या पुढची जी लेक्चर्स असतील ती 8:30 वाजता सुरू होतील की 10 वाजता सुरू होतील ते तुम्हाला सांगेन. सहसा 10 ते 11 असेल. आज जरा एक दुसरी मीटिंग होती 9:30 वाजता, त्याच्यामुळे मी 8:30 ते 9:30 घेतलं. ठीक आहे. टाईम कदाचित नॉर्मली 10चाच असेल, 10 ते 11. जर चेंज झाला तर मी तुम्हाला कळवेन. ठीक आहे. आता तुम्ही ही मीटिंग लीव्ह करू शकता. धन्यवाद.